तर एक ब्रेकिंग न्यूज बघूया। ठाकरे गटाचे 2 खासदार आमच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा नरेश म्हस्केंनी केलाय। त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार का असा सवाल विचारला जातोय। तसेच ठाकरेंची भूमिका खासदारांना पटली नाहीये असं देखील नरेश म्हस्केंनी म्हटलंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 2 खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे। आपल्या मतदारसंघामध्ये कामं व्हायला पाहिजेत, विकास कामं व्हायला पाहिजेत, म्हणून त्यांना सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा द्यायचा आहे आणि त्याकरता त्या 2 खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे। डिस्क्वालिफिकेशनचा एक विषय आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता 2 आहोत, आम्ही 6 लोकांची संख्या आम्ही जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही पाठिंबा देतो। अशा पद्धतीचा जो काही मार्गक्रमण आहे आणि जी काही हालचाल आहे ही काल रात्री या दिल्लीमध्ये घडलेली आहे। तर ठाकरे गटाचे खासदार आमच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा नरेश म्हस्के यांनी केलाय। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। खरं तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेचे काही आमदार हे ठाकरेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत होत्या। मात्र आता या चर्चांवरच नरेश म्हस्के यांनी एक मोठा दावा केलाय, तो म्हणजे ठाकरे गटाचे 2 खासदार आमच्या संपर्कात आहेत असा मोठा दावा नरेश म्हस्के यांनी केलाय। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। तसेच ठाकरेंची भूमिका खासदारांना पटली नाहीये असं देखील म्हस्के यांनी सांगितलं आहे। 2 खासदार सध्या संपर्कात आहेत, 6ची संख्या जुळवतो आणि मग 6 जण आम्ही मोदींच्या सरकारमध्ये सामील होण्यासाठी शिंदे गटात येतो असं यावेळेस नरेश म्हस्के यांनी सांगितलं आहे। ठाकरे गटाचे 2 खासदार आमच्या संपर्कात असल्याचा देखील मोठा दावा नरेश म्हस्के यांनी केलाय। त्यामुळे ठाकरेंची सेना पुन्हा फुटणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। या संदर्भात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेजी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या जात आहेत। सुषमाजी, एनडीटीव्ही मराठीमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे। आपण बघतोय 2 दिवसांपूर्वीच शिंदेचे काही आमदार खासदार तुमच्या संपर्कात होते अशा चर्चा होत होत्या। मात्र आता नरेश म्हस्के यांनी एक मोठा दावा केलाय, तो म्हणजे ठाकरे गटाचे 2 खासदार आमच्या संपर्कात असल्याचं नरेश म्हस्के म्हणतायत। मला खरंच वाटतं की नरेश म्हस्केच्या एवढ्या छुचोर वृत्तीच्या माणसावर बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा। म्हणजे जो अत्यंत बैमानी करून खोक्यांच्या जीवावर खासदार झालेला माणूस आहे, ज्याला निष्ठा कशाशी खातात ते माहित नाही, ज्याला इमानदार असणं काय असतं ते माहित नाही, असा माणूस काहीतरी बरळतो आणि त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा। खरं तर हे नरेश म्हस्केलाही कळायला हवं की आता आपण खासदार झालोय तर आपण थिल्लर चाळे सोडले पाहिजेत, आपण जरा छिचोरपणा सोडला पाहिजे आणि आपण जरा गांभीर्यानं वागलं पाहिजे, जेणेकरून कदाचित एवढं लांगुल चालन आणि एवढं जी हुजुरी आणि लाचारी केल्याचं फळ म्हणून काहीतरी कुठेतरी मिळेल सरकारमध्ये। अर्थात अशी इतकी छिचोर चाळे केल्यानंतर कदाचित काही मिळायचे तर काही म्हणजे अजिबात लक्षणच दिसत नाही। परंतु जर एवढाच नरेश म्हस्केंमध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य असेल तर त्यांनी लगेचच नावं जाहीर करायला पाहिजे होती, होय की नाही? अगदी सुषमाजी, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचतोय। मात्र 2 दिवसांपूर्वी ज्या चर्चा होत्या, शिंदेचे काही आमदार खासदार तुमच्या संपर्कात होते, चर्चा होणार होती, या संदर्भात नेमकी काय माहिती कळते? नेमके कोण खासदार आणि आमदार शिंदेचे तुमच्या संपर्कात होते? हे बघा, माध्यमांशी बोलताना मी असेल, सचिन भाऊ आहेर असतील, आमच्यापैकी प्रत्येकाला विचारल्यानंतर मी हेच सांगितलं की आम्हाला ही माहितीच नाहीये, ही माहिती माध्यमांनी पसरवलेली माहिती आहे। कुठे सूत्रांच्या आधारे, सूत्र कोण ते आपल्याला जास्त माहिती असेल। आम्ही आमच्याकडून आमची भूमिका स्पष्ट केली की आमच्यापर्यंत अशी कुठलीही माहिती आलेली नाही। त्यांना अशा लोकांना समजा यायचंच म्हटलं तर घ्यावं की नाही घ्यावं, तर यावर सन्मान्य संजय राऊत साहेबांनी सुद्धा स्पष्टपणे भूमिका स्पष्ट केली की आमच्याकडून कुठल्याही गद्दारांना पुन्हा स्वीकारलं जाणार नाही। एक मात्र होऊ शकतं की समजा स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी जे अत्यंत नाईलाजाने तिकडे गेलेले आहेत किंवा ज्यांची आर्थिक नाकेबंदी करून अक्षरशः त्यांचं ज्यांना ब्लॅकमेल केलेलं आहे, अशा लोकांच्यासाठी मात्र सकारात्मक सहानुभूतीने विचार केला जाऊ शकतो। सुषमाजी, आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा ऐकून दाखवतो नरेश म्हस्के यांनी नेमका काय दावा केलाय, तुम्ही अशाच आमच्यासोबत जोडलेल्या राहा।
निवडून आलेल्या 2 खासदारांनी संपर्क साधलेला आहे. त्यांना उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती त्यांना पटत नाही आहे. विकास कामं आपल्या मतदारसंघात व्हायला पाहिजेत आणि शिवसेनेच्या मूळ तत्वापासून बाजूला जे गेलेले आहेत, मशिदी असतील, प्रार्थना स्थळं असतील, त्यामधून जे आदेश दिले गेलेले आहेत ते त्यांना पटलेलं नाही आहे. आणि भविष्याच्या दृष्टीने शिवसेना आणि शिवसेनेची तत्त्व यामुळे 2 खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी संपर्क साधलेला आहे. सुषमाजी, तुम्ही ऐकलं असेल नरेश म्हस्के यांनी काय म्हटलंय. पुन्हा एकदा ते म्हणतायत ठाकरेंची भूमिका खासदारांना पटलेलीच नाहीये. 2 खासदार सध्या संपर्कात आहेत, आणखी 4 जणांची जुळवाजुळव करतो आणि पुन्हा एकदा मोदींच्या सरकारमध्ये सामील होतो, असं यावेळेस नरेश म्हस्केंनी म्हटलंय. अत्यंत हास्यास्पद आणि थिल्लर चाळे आहेत हे. खासदार झाल्यावर तरी नरेश म्हस्केंनी हा थिल्लरपणा सोडावा अशी अपेक्षा आहे माझी. त्यांना खासदार झाल्यावर खासदारकीचं गांभीर्य कळायला हवं आणि एवढा जर त्यांना विश्वास असेल तर त्यांनी ती नावं स्पष्ट केली पाहिजेत. बाकी नरेश म्हस्के सारख्या थिल्लर माणसाने काहीतरी बोललं म्हणून लगेच आम्ही आमच्या लोकांकडे शंकेने बघावं, इतका काही आमचा बुद्ध्यांक वाया गेलेला नाही किंवा आमचा बुद्ध्यांक म्हणजे काही नरेश म्हस्केचा बुद्ध्यांक नाही. अगदी सुषमाजी, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचला आहे. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण पाहतोय ठाकरेंचे काही आमदार हे आमच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा नरेश म्हस्केंनी केलाय. मात्र ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र हा दावा फेटाळून लावल्याचं बघायला मिळतंय. तर असं काहीही नसल्याचं यावेळी सुषमा अंधारेंनी म्हटलंय.